पंचनामा न्यूज, सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज। अक्कलकुवा येथील मदरसात अवैधरित्या रहिवास करत असलेल्यावर कडक कारवाई करा, राष्ट्रीय सुरक्षा मंचची मागणी। अक्कलकुवा येथील मदरसात विना परवानगीने अवैधरित्या राहत असलेल्या नागरिकांची चौकशी करून कडक कारवाई करा, तसेच एका दलित युवतीला जाळ्यात फसवून तिचे अश्लील व्हिडिओ बनवून तिला ब्लॅकमेल करण्यात येत होते, अशा शहराची शांतता भंग करण्याचा बंदोबस्त करा। या मागणीसाठी आज राष्ट्रीय सुरक्षा मंच शहादा मार्फत प्रांत अधिकारी यांना निवेदन देण्यात आले। निवेदनात म्हटले की अक्कलकुवा येथील मदरसा जामिया इस्लामिया इशातुल उलूम संस्था येथे विदेशी नागरिक खालिद इब्राहिम सालेह अल खदामी ही व्यक्ती व्हिसा व पासपोर्ट मुदत संपल्यानंतरही संस्थेत बिनधास्त निवास करत होती। विना परवानगीने अवैधरित्या राहत होते, यासाठी संस्था चालक हे त्यास राहू देत, अभय देत होते। या सर्व गोष्टी बेकायदेशीररित्या व अवैधरित्या संस्थेत सुरू होत्या। या परिस्थितीत संस्थेत होणारे नागरिकांचे व्यवहार, संस्थेचे आर्थिक व्यवहार, संस्थेच्या उभ्या असलेल्या इमारती, त्यासंबंधीच्या कागदपत्रांची पडताळणी, अक्कलकुवा तालुक्यातील जनजाती समाजातील स्थावर मिळकतींच्या हस्तांतरणास बंदी असताना संस्थेच्या नावे एवढ्या जमिनी हस्तांतरित कशा झाल्या, याविषयी शासनाने विशेष समिती गठन करून संस्थेची सखोल चौकशी करणे अनिवार्य आहे। विदेशी नागरिकांना बेकायदेशीरपणे वास्तव्य देणे, संरक्षण देणे हे देशाच्या संरक्षणाच्या दृष्टीने घातक आहे। या विदेशी नागरिकाला भारताचे नागरिकत्व मिळवून देण्यासाठी कागदपत्र कसे उपलब्ध झाले, त्यासाठी त्याला कोणी मदत केली व त्यासाठी सहकार्य करणाऱ्यांवर सुद्धा कायदेशीर कारवाई करण्यात यावी। काही दिवसांपूर्वी शहादा शहरात एका आदिवासी महिलेची भर दिवसा चाकू मारून हत्या करण्यात आली। चाकू मारणारी व्यक्ती ही सुद्धा महाराष्ट्रातील नव्हती। तसेच आत्ताच एका दलित युवतीला जाळ्यात फसवून तिचे अश्लील व्हिडिओ बनवून तिला ब्लॅकमेल करण्यात येत होते। अशा शहराची शांतता धोक्यात टाकणाऱ्या घटना शहादा शहरात वारंवार घडत आहेत, हे सुद्धा घातक आहे। शहादा शहरात आपण बाहेरून आलेल्या व्यक्तींची चौकशी करून त्यांच्या कागदपत्रांची सखोल पडताळणी करावी। यावेळी राष्ट्रीय सुरक्षा मंचाच्या पदाधिकाऱ्यांसह सदस्य उपस्थित होते। नंदुरबार जिल्ह्यात वेळोवेळी दलितांवर अन्याय होत आहे। अन्याय करणारे बाहेरचे लोक आहेत। 2018 मध्ये असाच एक प्रकार नवापूर येथे झाला आणि आता 2025ला सुद्धा 24 तारखेला 14/2/2025ला गार्डनमध्ये एक मालेगावचा कोणीतरी मुसलमानचा मुलगा आमच्या एका मुलीला ब्लॅकमेलिंग करत होता आणि तो मालेगावचा नसून तो उत्तर प्रदेशचा रहिवासी आहे। परंतु इथं वेळेस काही नागरिकांनी दक्षता बाळगून आणि पोलिसांचं सहकार्य आम्हाला चांगलं लाभलं। त्याच्यात देशले साहेबांचं सहकार्य चांगलं होतं, दत्तपवार साहेबांचं सहकार्य चांगलं होतं, पोलीस अधिकाऱ्यांनी आम्हाला चांगल्या प्रकारे मदत केली, म्हणून तो सापडला आणि त्याला तुरुंगात टाकला। तर अशा प्रकारे वेळोवेळी जर दलितांवर अत्याचार अन्याय होत असेल तर या बाबतीत प्रशासनाने वेळीच खबरदारी घ्यायला पाहिजे। कारण हे इकडून तिकडून अलीगलीचे पोटजलीचे लोक इथं येतात। आम्हाला कारण नसताना डोक्याला ताप होऊन गेलेला आहे। आम्हाला दिवस रात्र झोप लागत नाही, आम्हाला जेवण जात नाही, रात्री झोप लागत नाही। अशा प्रकारची वाईट परिस्थिती या जिल्ह्यात निर्माण झालेली आहे। तर शासनाने ज्याच्याकडे खबरदारीने लक्ष देऊन यांचा बंदोबस्त करावा अशी मी आमच्या दलित समाजाकडनं शासनाकडे विनंती करतो। एवढे बोलून मी माझे 2 शब्द। राष्ट्रीय सुरक्षा मंच शहादा यांच्या वतीनं आज आम्ही प्रांत साहेबांच्या समक्ष निवेदन प्रस्तुत केलेलं आहे। आत्ताच नंदुरबार जिल्ह्यामध्ये बातमी झळकली होती की जामिया इस्लामिया अक्कलकुवा येथील संस्थेमध्ये येमेनचे विदेशी नागरिक बेकायदेशीररित्या अनेक वर्षापासून त्या ठिकाणी राहत होता। त्याला सर्व प्रकारची कागदपत्र उपलब्ध करून देण्यात आली, बनवण्यात आली। आधार कार्ड असेल, पॅन कार्ड असेल। त्याने त्या ठिकाणी लग्नही केलं, अपत्य देखील जन्माला घातले आणि हा धक्कादायक प्रकार आपल्या जिल्ह्यामध्ये घडलेला आहे। त्याला आश्रय देणारे हे यांच्यावर देशद्रोहीचा खटला त्या ठिकाणी नोंदवण्यात यावा। त्याच्यामागे कोण कोण आहेत, त्यांना आश्रय देणारे कोण आहेत, यांच्या देखील चौकशी केली पाहिजे। अजून याच्या व्यतिरिक्त भरपूर मंडळी रोहिंग्या असतील, बांगलादेशी असतील, हे या जिल्ह्यामध्ये निश्चितपणे वास्तव्याला असतील आणि त्यांना संरक्षण दिले गेले असेल।
त्याची देखील पोलीस प्रशासनाने शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी आम्ही या निवेदनाच्या माध्यमातून केलेली आहे. मागच्या काही महिन्यांपासून नंदुरबार जिल्हा हा विचित्र आणि वेगवेगळ्या समस्यांच्या विळख्यामध्ये सापडलेला आहे. शहादा शहरामध्ये 1.5-2 महिन्यापूर्वी एका आदिवासी तरुणीची स्त्रीची निर्घृण हत्या करण्यात आली आणि हत्या करणारा देखील हा महाराष्ट्रातला नव्हता, बाहेरचा होता कुठला तरी, आणि तो इथं वास्तव्याला होता. आणि त्याचा तपास केला असता त्याला कोणी ओळखत नाही असं सांगितलं, पण त्याला इथं रूम देण्यात आली होती, राहण्यासाठी त्याला व्यवस्था करण्यात आली होती. तर असे संरक्षण देणारे मंडळी कोण आहेत आणि बाहेरून कोण कोण आलेत हे देखील तपास करणं गरजेचं आहे. आणि आत्ताच 3-4 दिवसापूर्वी एका मालेगावच्या मुस्लिम युवकाने शहाद्यातील एका युवतीला ब्लॅकमेल करून फसवून तिचे फोटो व्हिडिओ काढत तिला 3 वर्षापासून तो ब्लॅकमेल करीत होता. अशा प्रकारच्या लव जिहाद असतील किंवा स्थलांतरणाचे लोक इथं आले असतील, हे वेगवेगळे मुद्दे यांचं माहेरघर नंदुरबार जिल्हा बनत चालला आहे की काय अशी भीती निर्माण झालेली आहे. पोलीस प्रशासनाला आणि मुख्यमंत्र्यांना आम्ही विनंती करतो की नंदुरबार जिल्ह्यामध्ये विशेष पथक स्थापन करून आपण चौकशी करावी आणि देशद्रोह्यांचा अड्डा बनत असलेलं हे नंदुरबार जिल्हा या यांच्यावर कठोर कारवाई करून यांच्यापासून जिल्ह्याला मुक्त करावं अशी आम्ही राष्ट्रीय सुरक्षा मंचाच्या वतीने प्रशासनाला विनंती करतो. शहादा तालुका प्रतिनिधी कैलास सोनवणे.